जर मी तुम्हाला सांगितलं की एका छोट्याशा सवयीमुळे तुमची हेल्थ चांगली राहणार आहे, तुमचं आयुष्य इतरांपेक्षा वाढणार आहे, तुम्ही इतरांपेक्षा यंगर दिसणार आहात आणि यावर रिसर्चने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, तर ही सवय तुम्ही पाळणार का? खरं तर गट एज म्हणजेच आपलं एज असतं. हे एज सप्लिमेंट्सवर आधारित नसून आपल्या खाण्याच्या स्पीडवर आधारित असतं. रिसर्च करत असताना यामध्ये 2 ग्रुप तयार करण्यात आले. पहिला ग्रुप जो जेवण करताना 5 मिनिटं वेळ घेतो आणि दुसरा ग्रुप जो जेवणासाठी 20 मिनिटं वेळ घेतो. म्हणजेच 5 मिनिटावाला ग्रुप हा फास्ट इटर्स आणि 20 मिनिटावाला ग्रुप हा स्लो इटर्स. हा रिसर्च 3 आठवड्यासाठी करण्यात आला. 3 आठवड्यामध्ये या दोघांमध्ये काय फरक आढळतो हे बघण्यात आलं. जी व्यक्ती स्लो इटर्स आहेत त्यांच्यामध्ये गट हे हेल्दी राहतं. जे गुड बॅक्टेरिया असतात त्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं दिसून आलं आणि स्ट्रेस लेवल ही कमी झालेली आढळून आली. दुसरा ग्रुप जे फास्ट इटर्स आहेत त्यांच्यामध्ये हे बॅक्टेरिया कमी झालेले दिसले, स्ट्रेस लेवल वाढलेली दिसली आणि त्यासोबतच गटमध्ये इन्फ्लमेशन झालेलं आढळून आलं. जी व्यक्ती फास्ट जेवण करतात त्यांच्यामध्ये कॉर्टिसॉल लेवल हे वाढलेला असतो, स्ट्रेस लेवल वाढलेला असतो. त्याच्यामुळे जे आपल्या गटमध्ये पचनासाठी जे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होत असतात ते सुद्धा ब्लॉक झालेले आढळून आले. यामुळे काय झालं तर यामुळे आपल्या शरीराचा बॉडीचा रिपेअर मेकॅनिझम हा स्लो डाऊन झाला. म्हणजे तुम्ही कधी विचारही केला नसेल की आपली एक छोटीशी सवय आपल्या शरीराला एवढी हानी पोहोचवू शकते. ही गोष्ट आता रिसर्चनुसार सिद्ध झालेलं आहे, पण हजारो वर्षापूर्वी आपल्या शास्त्रामध्ये हे आधीच वर्णन केलेलं आहे. जी व्यक्ती हळूहळू जेवण करते, मोबाईल किंवा टी व्हीचं डिस्ट्रॅक्शन होऊ देत नाही, तर अशा व्यक्तींमध्ये फूड क्रेविंग्स, शुगर क्रेविंग्स हे कमी झालेले असतात. बॉडी ही लाईटर असते. त्याचबरोबर अशा व्यक्तींची झोपसुद्धा ही खूप छान होते. त्यामुळेच त्यांची बॉडीची हिलिंग मेकॅनिझम हे सुद्धा उच्च प्रतीचं असतं. म्हणूनच ही सवयसुद्धा अँटी एजिंग म्हणून काम करत असते. त्याच्यामुळेच तुमच्या गटला कळू द्या, तुमच्या बॉडीला कळू द्या की कधी आपलं गट हे फुल झालेलं आहे आणि हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण लक्ष देऊन जेवण करू. कोणतेही सप्लिमेंट्स आपल्याला वाचवू शकणार नाही जर आपण आहाराचे नियम पाळले नाही. जेवण करणे ही रेस नसून आपल्या शरीराला रिपेअर करण्यासाठी, हील करण्यासाठी एक प्रक्रिया आहे. धन्यवाद.